एवढ्या मेहनतीने मम्मीने लावली होती तुळस, तुटली बघा. तिचा शेंडीच उडाली आहे एक. तुळस मेली दुःख होतं. तुळस कधी मरू नये बाबा. हा ना जशी तुळस वाढत तसं आपलं हे वाढत. मग. तुळस रुक्मिणी आहे. हा. तुळस लावणं हे आहे. तुळस आपल्या जवळ असावी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले आपापल्या कामाला. मी पण आता फ्रेश झालोय, रेडी झालोय, आंघोळ करून मस्तपैकी. आता काहीतरी खाऊ आणि आपण पण चेंबूरला निघू. काय बनवलंय? अरे वा, मटकीची भाजी. ठीक आहे, वही खा लेंगे. मी आत्ताच चेंबूरला आलोय व्हिडिओ बनवायला. हे बघा, धम्मायचं फक्त, कारण नितेश संडेच असतो. धम्माने आज गाडी आणली, चांगली गोष्ट आहे भाई, टाइम वाचेल. काय आयुष्यात गाडी गरजेची आहे, ॲटलिस्ट टू व्हीलर. कारण असं ना टाइम म्हणजे वाचतो आपलं, नाही आहे ना तुझ्याकडं? अरे हे पप्पांची आहे. पण हाय तर तुझीच ना. मला कधी कधी भेटते. व्हिडिओ बनवून झालाय माझा. आता मी आणि मम्मी चाललोय पनवेलला. मम्मीचा उपवास आहे तर मम्मी शेंगदाणे घेते खायला, ते पण प्लॅटफॉर्मवरती. घेतले? कुठल्या घेतले? नको, उपवासाचं आहे का हे? उपवास काही आहे ना बाई. आता आम्ही चेंबूर स्टेशनला आहे. बघा, पूर्ण मागं गेलो ना आम्ही. आम्हाला पुढे जायचं आहे. मग पुढे जायला पाहिजे होतं आपल्याला. त्या साईडला पुढे जाऊया. आपण खूपच मागं आलो आहे ना. बघा, 4:10ची ट्रेन लागली आहे. बट आता 4:19 झाले तरी ट्रेन आली नाही अजून. काय बोलायचं भाई. हार्बर लाईनची ट्रेन ना नेहमी लेटच येते. फायनली बघा ट्रेन येते. 4:21ला आली ट्रेन, म्हणजे 11 मिनटं लेट ट्रेन. हे बघा, हा मा 11 मिनटं लेट आली ट्रेन. मम्मी आणि मी आत्ताच आलो आहे पनवेलला. मम्मी बघा, घरी जायचं सोडून रिक्षातून उतरली, लगेच भाजी घ्यायला उभी राहिली. मला ना बायकांचं कळतच नाही, स्पेशली मम्मीचं माझ्या. जिथं स्वस्त भेटेल ना तिथंच जाणार घ्यायला पटकन. चल लवकर. आत्ताच घरी आलोय. दमली? मग पाय बी सगळं दुखत्या. तेव्हा काय करू स्वामी. चाय बनव, काय नको करूस. मी जाताना ना सकाळी फ्राय भात बघितलाच नव्हता, टोपात होता करून. फक्त चपाती भाजीच खाऊन गेलो होतो. ते आता मम्मीने सांगितलं तेव्हा मला आठवण आली. बघा, फ्राय भात हाय करून टोपात. हा अम्मा. याच्यात सकाळची मोडाची भाजी उरली आहे, त्यात टाकून खाऊ थोडी. आता मी चाय प्यायला बसलोय. हे बघा, कोरी चाय. अम्मा बिस्किट पाहिजे तुला? नको? अरे हा तुझा उपवास आहे ना. आज सोमवारचा उपवास. काल पण उपवास, आज पण उपवास. आपण खाऊ. हे कसलं तेल आहे ग अम्मा? पाय दुखायचं, निलगिरी तेल. ते पायाला लावायचं. गरम करून लावती? मला गरम करून लाव. हा, कशात गरम करते? थोडं जास्त गरम कर ना मग. थोडं बसून पायाला लावायला. थोडं गरम करून लावायचं. पाय अजून बरा नाही झाला अम्मा? मम्मीचा पाय अजून बरा नाही झाला, अजून नाही. काय करावं? मग आज काय बनवते? चवळीची आमटी म्हणते. हा, मोडाची भाजी बनवते. सकाळी जरा मटर बटाटा बनवते, मटरची भाजी. चवळीची आमटी आणि मोडाची भाजी. मग सकाळी पण मोडाची भाजी? सकाळी नाही, सकाळी मटरची भाजी बनवते, थोडीशी मटरची.
मटर मटर मग सकाळी आत्ता काय बनवते? मोड बनव थोडस. तर मोडाची भाजी आणि चवळीची आमटी आहे ना. हे ना मटर मध्ये टाकूया सकाळी थोडस. हम्म. तू खाणारच कच्च? कच्च नको. ठेवून टाकते. ते बघा मम्मीच्या तुळशीचा ना एक शेंड तुटली आहे. ते बघा एवढ्या मेहनतीने मम्मीने लावली होती तुळस, तुटली बघा. तिचा शेंडीच उडाली आहे. एक 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 फांदी आहे, एक फांदी नाही आहे यावाल्या तुळशीची. हे यार इथं मम्मी झाडं लावते, अजून पक्षी येऊन बाल्कनीतून ते उपडून घेऊन जाते. काय यार, चांगली होती. आता जगेल का नाही माहीत नाही. परत ती 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 टिकली, ही नाही टिकली. हा मम्मा, तुळशीची शेंडीच उडवली. मग केवढी मोठी झालेली ना. हा ना. अजून एक तुळस आणून ठेवाय. ही आणतच नाही पांढरे तुळस, काळे तुळस आता कुणी केलं असेल? चिमण्याने केलं असेल रे. चिमण्या येते तर चकचक कर तिथं कोवळ कोवळ दिसलं तर खाण्यासाठी. यार शे. आता दुसरी आधी वर बांधायला सांगते पप्पाला ग्रिलला. हा बरोबर, वरती बांधलं ना तर नाही जाणार. म्हणजे वरती बांधलं तरी पण त्या चिमण्या येऊन खाणारच मम्मा. नाही काय नाही. आणि ऊन पण लागतं. का उंदराने केलं तसं? गप नाव घेऊ नकोस. नाही. मामा बोलत. बघू आता दुसरीच लावावी लागणार, कारण ती जगल मम्मी. ती तुटलेली मग जगल. हा? तुटलेली जगल मग आता एक फांडी तुटलेली. हा. हा बघू आता देवाचा देव. जगायला तर पाहिजे रे. तुळस मेली तर दुःख होतं मला. काय काय? तुळस मेली तर दुःख होतं. तुळस कधी मरू नये बाबा. हा ना. जशी तुळस वाढल तसं आपलं हे वाढल. मग काय नाही, जगल जगल. तुळशीचं लय महत्व आहे घरामध्ये. किती वेळा आणली इथं आल्यास मी तुळस. 4-5 वेळा आणली. जगल जगल. एक जगते ना बाजूची, ती पण बाजूची तुळसच आहे ना. म्हणजे आता लावली आहे ही काही अगोदर लावलेली. हा ना. ही मी कधी लावलेली? लक्ष्मीपूजनला लावलेली. लक्ष्मीपूजनला लावलेली तुळस. अजून तिला डेट सुद्धा फुटला एकच फुटली आता तुझ्या. मम्मी खूप टेन्शन मध्ये. जेवढी दरवाजात तुळस लावू ना तेवढी कमी आहे. देवाची बत्ती लाव जा. है ना मम्मा? लाव जा. तुळस रुक्मिणी आहे. हा. हा. तुळस लावणं हे आहे. तुळस आपल्या दरवाजात असावी. तुळस कधी सुकू नये. तुळस कधी येऊ नये. मग आपल्याला ते घातक असतं. हा ना. पण इथं तर तुळस जनावरांनी पक्ष्यांनी उकडून नेली. खाऊन येतं बघूया देवाचं ते. मला आत्ताच माहिती पडलंय की पप्पा येणार आहेत आज. म्हणजे सकाळीच गाडीत बसलेत, आता पप्पा येतीलच. तर मला माहितीच नव्हतं, मम्मीने सांगितलंच नव्हतं मला, माहिती का. पप्पा गावावरून परत येत आहेत. मग कुठं पोचले पप्पा? पनवेल स्टेशनला पोचले. पण पप्पा पोचले पण पनवेल स्टेशनला, म्हणजे आता येतच असतील. पप्पा आले. वेलकम बॅक. पप्पा आले. हे बघ. मम्मी बाबा कशी बघते बॅगत, पप्पाने काय आणलंय का नाही. तेव्हा तेव्हा हे काय पडलं ग? काय त्यात? अच्छा ते हे करायचं ना, मसाला वाटायचा ना मम्मा. मसाला वाटायचं ते पाटा. मग दाखव काय ते. अरे बीड गावनं करायचं. अच्छा गावनं करायचं ते बीड. नाही दाखव, उघड त्याला. मम्मीच्या आईने ना भिडं दिलं, म्हणजे ते घावणं करायचं त्याच्यावरती नाही का, घावणं करतात ते. मा उघडून दाखव ना कसं असतं. उघड.
लवकर उघड, लवकर उघड. ढणटण काढ. अच्छा हे भिड. ह्याच्यावरती गावाला ते काय बनवतात मम्मी, घावणं बनवतात त्याच्यावरती गावाला. मम्मीच्या आईने दिले आहे बघा. महाग असतं ना हे. हा कितीला? कम से कम 500 to 600 पर्यंत असते. आता घावणे खायला भेटतील. मी आता चक्कीवर आलोय. मम्मी बोलली नाचण्याचा डबा घेऊन ये, कारण तर दळायला दिले होते. ते बघा नाचण्याचा डबा. हे घे. हो गए खाना. 16 रुपये झाले मम्मा. 16 रुपये झाले. हो. मी आता जेवायला बसलोय. हे बघा नाचण्याची भाकरी, मटकीची भाजी, भात आणि चवळीची आमटी. मग लोकांना दाखवायला नको काय खातोय काय पितोय ते बघायला नको. पप्पा पण जेवायला बसलेत. मम्मी तू कधी जेवणार आहे? फोन करून विचार ना. चला जेवण वगैरे झालंय. आता झोपायची तयारी पण झालेली आहे. व्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.